हाय कर सगळ्यांना. हाय हाय. नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर बऱ्याच दिवसातून घरी असं म्हणजे छोटं ब्लॉग करते. नाहीतर 15 दिवस एवढे कार्यक्रम होते. ननंदबाईंचा साखरपुडा, जाऊबाईच्या मुलाचं लग्न, मामाच्या मुलाचं लग्न, असे 15 दिवस सारखं कार्यक्रमच होते. इकडं जा तिकडं ये असं धावपळच चालू होती. त्यामुळे घरचा काही ब्लॉग शूट करायचं काही झालंच नाही. म्हणून म्हटलं आज ब्लॉग शूट करावा. तर आज आहे जान्हवीचा प्रदोष आणि बघू आज महादेवाला जायचं ते पण चाललेलं आहे. तसं आता स्कूल वगैरे असलं तरी पण ती घरीच पूजा करते. शक्यतो तर होतच नाही. स्कूलवरनं आलं का नंतर ट्युशनला जाते ती आणि आलं का पूजा करते. नंतर भूक वगैरे संध्याकाळी लागलेली असते, त्यामुळे सर्रास तरी असं होतच नाही. मग म्हटलं आता आज सुट्टी पण आहे आणि काय घरातच असल्यामुळे जाऊन यावं. पण ऊन एवढं पडलेलं आहे, आता 10 वाजले तरी अजून काय म्हणजे ती उठलेली नाही आहे. मग सकाळी आता सुट्टी असल्यामुळे सगळं निवांतच राहतं. म्हटलं आज महादेवाला जायचं चाललेलं आहे. आणि स्वयंपाकाचं पण एवढं काही टेन्शन नाही. आज अहो जाणार आहेत लग्नाला, त्यामुळे सकाळी पोह्याचा नाश्ता केलेला आहे. सगळ्या दोघांनी नाश्ता केला, त्याचं काही मी शूट घेतलंच नाही. आणि आता जान्हवी उठल्यानंतर दुपारी खिचडी करून तिला द्यायची. आता तिच्यासोबत मी ही खिचडीच खाणार आहे. आणि आदेश त्याच्यासाठी दुसरा काही खावा करेन किंवा खिचडी खाल्ली तर खिचडी. तर त्यामुळे स्वयंपाकाचं काय आज एवढं टेन्शन नाही आहे. मिक्सरमध्ये मिरची बारीक केलेली किंवा कट करून टाकलेली खिचडीमध्ये आवडत नाही, तर ती साईडला अशी तळून घेतलेली मिरची आवडते म्हणून मिरची तळून घेतलेली लगेच. तिला चिप्स आवडते म्हणून तिला चिप्स. खरं तर व्हिडिओ प्रदोष दिवशीचा आहे, पण काल यायला पाहिजे होता, पण माझी तब्येत थोडी खराब असल्यामुळे काल काही व्हिडिओ गेलाच नाही. त्यामुळे आज म्हटलं तुमच्यासोबत शेअर करायचं. छान आहे का? घसा बसलेला आहे त्यामुळे थोडा आवाज वेगळा येत असेल तुम्हाला. इथं चिप्स वगैरे तळून घेतल्यानंतर जे एक्स्ट्राचं तेल होतं ते बाजूला काढून घेतलं आणि साल काढून बारीक कट करून बटाटा पाण्यामध्ये ठेवला होता लाल पडू नये म्हणून. तो परतण्यासाठी घेतला, परतून घेतला. त्यामध्ये थोडस जर मीठ टाकलं तर लगेचच बटाटा परतला जातो आणि ते झाकून ठेवलं थोडा वेळ. काय मॉम द्यायचं चपात देऊ का? तर पी, खाली बसून पी. काय घेऊ होय तुला? दीदीला ताट करायचं आहे, जेवण करायचं. दीदीला जेवण करायचं म्हणजे आज उपवास आहे. काय म्हणायचं याला? चिप्स म्हण बर. चिप्स म्हण की. आधी तू उतर की खाली. नाही उतर की खाली. देवाला नैवेद्य दाखवायचा, दीदीला द्यायचं. दीदीला द्यायचं, देवाला नैवेद्य दाखवायचा. दही किती घट्ट आहे बघ. नैवेद्य दाखवून या. संध्याकाळच्या वेळी जान्हवी, मी आदेश तिघजण इथं मंदिरामध्ये आलो. महादेवाच्या जवळच आहे घरापासून. कुठले
ते तर त्याच्यातच ठेवू. खाली ठेवून टाक. काय पाहिजे रे तुला? घरी गेल्यावर द्यायचं. चल आता जायचं घरी. चला दर्शन वगैरे खूप छान झालं ना. आता आम्ही घरी जायला निघालोय. हाय कर सगळ्यांना. हाय हाय.